आज ठाकरे गटाचं महाअधिवेशन होणार आहे। डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे। तर नाशिकमध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता अनंत कान्हेरे मैदानामध्ये ही सभा होणार आहे। तर सभेच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत नाशिकमधून। स्वप्नील, काय सांगाल, नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचा राज्याचं एक महाअधिवेशन होत आहे। तर हे अधिवेशन नेमकं किती वाजता सुरू होईल, काय अपडेट्स आहेत अधिवेशनाविषयीचे, आणि आज जाहीर सभा सुद्धा नाशिकमध्ये होतीये? फरा नक्कीच शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे। ठाकरे गटाचं हे महाअधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये 5 ठराव मांडण्यात येणार आहे। अधिवेशनाला काही वेळात तयारी सुरुवात करण्यात येणार आहे, कारण तयारी ही पूर्णत्वास आलेली आहे। काही वेळामध्ये जाता या ठिकाणी नेते, उपनेते, आमदार, खासदार सुद्धा दाखल होतील। सध्या काही पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बघितलं तर चैतन्याचं वातावरण आहे। आगामी निवडणुका असतील या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। फार महत्त्वाची चर्चा आणि फार महत्त्वाचे ठराव या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहेत। आणि एकूणच जे अधिवेशन या ठिकाणी होतंय नाशिकमध्ये, नाशिक ही खरं तर राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचं शहर, हे जिल्हा आहे। 6 खासदार या ठिकाणी येतात, मतदारसंघ आहेत एकूणच। मात्र या कार्यकर्त्यांमध्ये नक्की काय भावना आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊ। काय सांगाल एकूणच सर, आज नाशिकमध्ये महाअधिवेशन होतंय, या अधिवेशनामध्ये काय ठराव असेल, काय चर्चा असेल, एकूणच राज्यामध्ये सुरू असलेलं केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी असतील, काय सांगाल तुम्ही? काय प्रश्न होता? नाशिकमध्ये आज महाअधिवेशन होतंय, तुमची भावना काय आहे? उद्धव ठाकरे आज संबोधित करणार आहेत, काय सांगाल? या अधिवेशनाला राज्यासह देशामध्ये या ठिकाणी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आणि पक्षप्रमुखांची जी काल महाआरती झाली नाशिकमध्ये, आणि जे वातावरण निर्मिती जाते, आणि अधिवेशनामध्ये आम्हाला पक्षप्रमुखांचं योग्य ते मार्गदर्शन मिळेल। त्याच्यामुळं आम्हाला येणाऱ्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला जी ऊर्जा मिळेल, त्या ऊर्जेचे निश्चित महाराष्ट्राच्या ह्या विधान भवनावर शिवसेनेचा भगवा निश्चित या ठिकाणी फडकेल। नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे। नाशिकमध्ये खरं तर ड्रग्सचा विषय आला होता, ललित पाटीलचा विषय आला होता, कसं पाहता आरोप प्रत्यारोप होत होते, आता पुन्हा आज शिबिर होतं आहे। या शिबिरामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येतील, ड्रग्सचा विषय असेल, तुमचं काय मत आहे? आता सगळे शिवसैनिक उद्धव साहेबांबरोबर असणार आहेत, त्यामुळे जे विषय होतील ते सगळे योग्यच होतील, आणि सर्व पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक हे उद्धव साहेबांबरोबर असणार आहेत असं। ड्रग्सचा विषय होता, दादा भुसे यांचं नाव येत होतं, नाशिकमधीलच आहेत ते, काय सांगाल? काय म्हणता? ड्रग्सचा विषय होता, दादा भुसेंवरती आरोप झाले होते, ड्रग्स तस्करी असेल, दादा भुसेंवरती आरोप झाले होते, नाशिकमधील काही पदाधिकारी शिंदे गटामध्ये गेलेत, या सुद्धा चर्चा होणार आहे। तुम्हाला माहिती आहे की बीजेपीमध्ये गेल्यानंतर किंवा बीजेपीला साथ दिली हे सर्व मंत्री वगैरे आमदार सगळे पवित्र होतात, आणि म्हणून परंतु भविष्यात कधीतरी आमची सत्ता आल्यानंतर यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण जर फरक पाहिला तर या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, आणि जी चर्चा होणार आहे ती पक्षासाठी पक्षासाठी चर्चा होणार आहे। त्यामध्ये मुद्दे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। आपण जर आताच पदाधिकाऱ्यांकडून ऐकलं असेल की ड्रग्सचा विषय असेल, आणि जे पदाधिकारी असतील जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, जे आमदार शिंदे गटामध्ये गेलेले, त्यांच्या विरोधात हा खरं तर एक महाअधिवेशन, हे पहिलं महाअधिवेशन होतंय, हे फार महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच स्वप्नील, आजच्या या अधिवेशनामध्ये नेमके काय ठराव होणार, काय चर्चा होणार, त्याकडे लक्ष असेल, कारण धाड सत्र सुरू आहे आणि ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते यंत्रणांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होते का ते बघावं लागेल। पण त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण बघितली तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावर आलेले होते, आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचं हे जे अधिवेशन आहे ते सुद्धा नाशिकमध्ये होत आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचं ठिकाण नाशिक बनलेलं आहे असं म्हणता येईल। नक्कीच फरक राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या काळाराम मंदिरामध्ये आले होते, ज्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं, त्याच नंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्या ठिकाणी, आणि तिथूनच खरी सुरुवात ही लोकसभेसाठीच्या तयारीसाठी केलेली आहे। आणि आज जी शिबिर आहे आणि यानंतर सभासुद्धा होणार आहे। खरं तर लोकसभेच्या रणनीतीची सुरुवात, आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन सुद्धा आज आहे। एकूणच याच दिवसापासून सर्व लोकसभा आढावा बैठक असतील या झालेल्या आहेत यापूर्वी, मात्र आजपासून खरी तयारी ही ठाकरे गटाची सुरू झालेली आहे। त्या दृष्टीने 5 ठराव, लोकसभेच्या दृष्टीने हे 5 ठराव असतात। त्यामध्ये मराठा आरक्षण असेल, ड्रग्सचा विषय असेल, एकूणच राज्यामध्ये ज्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी असतील या संदर्भातील प्रमुख मुद्दे असतील, तसेच शिवसेना पक्षांतर्गत ज्या नियुक्त्या करण्यात येतील त्यासोबत नेत्यांवरती, उपनेत्यांवरती ज्या जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदारीमध्ये वाढ, तसेच एकूणच जे आढावा या ठिकाणी घेण्यात येणार आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे। फरा स्वप्नील, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण याच विषयीची एक मोठी अपडेट आपल्याकडे येते, ती काय आहे बघूयात।
अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून 5 ठराव मांडले जाणार असल्याचं कळतं. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर सुद्धा ठराव येणार असल्याचं कळतंय. तर महाअधिवेशन राज्याचं होतंय ठाकरे गटाचं नाशिकमध्ये, आणि या नाशिकमधील महाअधिवेशनामध्ये 5 ठराव मांडले जाणार आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाविषयी सुद्धा चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर चर्चा होईल अशी माहिती समोर येते. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून 5 ठराव मांडले जाणार आहेत. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणावर सुद्धा ठराव येणार असल्याचं कळतंय. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. जरांगे पाटलांची यात्रा सुरू झाली. आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाचा ठराव सुद्धा येणार असल्याचं माहिती आहे. तर आमदार अपात्रता प्रकरणावर जो काही निर्णय आला होता त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. आणि याच विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव जे थेट नाशिकमधून ज्या ठिकाणी हे अधिवेशन होते तिथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. स्वप्नील, काय सांगाल, आताची जी मोठी अपडेट आलेली आहे त्यानुसार तुम्ही थोड्याच वेळापूर्वी तिकडची तयारी दाखवलेली होती आणि अगदी काहीच वेळात या महाधिवेशनाला सुरुवात होणार आहे ठाकरे गटाच्या. पण या अधिवेशनामध्ये 5 ठराव मांडले जाणार असल्याचं कळतंय. कारण इतक्यात जे काही निर्णय आलेला आहे अध्यक्षांचा, त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच अनुषंगानं 5 ठराव या अधिवेशनामध्ये मांडले जाणार असल्याचं कळतंय. काय अपडेट्स याविषयी? नक्कीच फरक 5 ठराव राज्यव्यापी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती समोर येते. यामध्ये खरं तर पक्षाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे हे ठराव असणार आहेत. एकूणच पहिला ठराव जो आपण पाहिला तर मराठा आरक्षणासंदर्भात असणार आहे. दुसरा ठराव हा राज्यातील जे विषय सुरू आहेत राजकीयदृष्ट्या विषय त्यामध्ये असणार आहे. मराठा आरक्षणानंतर राज्यामध्ये जो विषय तो म्हणजे ड्रग्सचा, नाशिकमध्ये हा ड्रग्सचा मोठा मुद्दा आहे, यावरती सुद्धा चर्चा होईल आणि या संदर्भात ठराव असेल. आणि पक्षांतर्गत ज्या बदला झालेल्या आहेत, खरं तर शिवसेनेमध्ये संघर्ष झालेले आहेत, या संघर्षानंतर खरं तर जे मनोबल आहे उच्चावण्याचं काम या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांचं होईल. एकूणच आमदारांचं असेल त्यांचं कुठेतरी मनोबल ते खचलेलं आहे, ते पुन्हा या ठिकाणी उच्चावण्यात येणार आहे. कारण जर पाहिलं तर आणखी एक विषय या ठिकाणी महत्त्वाचा येतो, तो म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी ज्या नेत्यांवरती आमदारांवरती होतात त्यामध्ये कुठेतरी संभ्रमावस्था आणि आमदारांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी चर्चा त्यावरती सुद्धा होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, त्यामुळे या दृष्टीने एक ठराव येण्याची शक्यता आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या ठिकाणी उपनेत्यांवरती ज्या जबाबदारी देण्यात, जे समन्वयक आहेत जिल्ह्यांच्या, जिल्हाध्यक्ष असतील, यांना ज्या जबाबदारी देण्यात आल्या त्यांना पुन्हा त्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात येईल आणि त्याप्रमाणे कसं काम केलं पाहिजे, बूथपर्यंत कसं गेलं पाहिजे, जनतेपर्यंत शिवसेनेचे जो निर्णय दिलेला आहे तो कसापर्यंत गेला पाहिजे, अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरोधात सुद्धा आज ठराव करता येणार आहे. कशाप्रमाणे अपात्रतेचा जो निर्णय दिलेला आहे तो कसा चुकीचा आहे ते यापूर्वी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र आजच्या या ठरावामधून पुन्हा ती एक ठराव मांडण्यात येईल आणि त्यानुसार चर्चा होईल. आज हे महाधिवेशन आहे, यामध्ये काही नियुक्त्या होतील. राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात जे बैठक असते त्या संदर्भात काही जशा नियुक्त्या करण्यात जातात तशाच नियुक्त्या करण्यात येणार. लोकसभेच्या दृष्टीने आढावा होईल आणि त्याचप्रमाणे त्यांच्या लोकसभेच्या प्रत्येक जिल्हानिहाय जे सदस्य असतील, जे उपनेते असतील, त्यांना सुद्धा त्यांची जबाबदारी देण्यात आली आणि तशाप्रमाणे काम करण्यासाठी, कारण जास्तीत जास्त मतदार हे जोडण्यासाठी, जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे खरं तर महाअधिवेशन फार महत्त्वाचं आहे. आणि हे जे व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा वापर यासाठी होणार आहे. निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या अधिवेशनाचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.